Now this is the seventh video. We will see one definition. What is meant by symmetric difference? Of two sets. What is meant by symmetric difference of two sets? Suppose A and B are two sets. Suppose A and B are two sets. Then A minus B union B minus A is called symmetric difference of set A and B and denoted by asymmetric difference B. If A and B are two sets, then A minus B union B minus A is called a symmetric difference of set A and B, and it is denoted by symbol A symmetric difference B. Now on this we will talk about one example. Example number 5. If asymmetric B is equal to A minus B union B minus A, show that A intersection B symmetric C is equal to A intersection B symmetric A intersection C. If A symmetric B is equal to A minus B union B minus A, then show that A intersection B symmetric difference C is equal to A intersection B symmetric difference A intersection C. Okay, we have to use the definition of symmetric difference. Now solution: let A intersection B symmetric difference C is equal to, त्याला काय लिहिता येतं आपल्याला डेफिनेशनचा वापर करून आपण ही बाजू कन्सिडर करायलो, ते लिहिलं आपण इथं. ही बाजू कन्सिडर करायलो A इंटरसेक्शन B सिमेट्रिक डिफरन्स C. काय लिहिता येतं डेफिनेशनचा वापर करून? A इंटरसेक्शन B सिमेट्रिक C ची डेफिनेशन काय? B मायनस C युनियन C मायनस B. त्या डेफिनेशनचा वापर करू. इथं जी डेफिनेशन दिलेली आहे किंवा इथं जी डेफिनेशन दिलेली आहे त्याचा वापर केला. A इंटरसेक्शन B सिमेट्रिक C म्हणजे काय? B मायनस C युनियन C मायनस B. म्हणजेच A इंटरसेक्शन याला जर कंबाईन केलं तर आपण B मायनस C, ठीक आहे. ही टर्म इंटरसेक्शन B मायनस C युनियन ॲज इट इज दोघांच्या मध्ये A इंटरसेक्शन C मायनस B, ठीक आहे. A इंटरसेक्शन B मायनस C युनियन ॲज इट इज A इंटरसेक्शन C मायनस B. ठीक आहे. फक्त आपण ते टर्म्स कंबाईन केले गेले. ओके, आता परत ह्या दोघांना कंबाईन करा. A इंटरसेक्शन B याच्यासाठी A इंटरसेक्शन B मायनस A इंटरसेक्शन C. याच्या अगोदरचं जे एक्झाम्पल पाहिलं होतं त्याच्यानुसार लिहिलं आपण किंवा डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टीचा वापर करून. त्याच्या अगोदरची एक्झाम्पल असंच होतं. A इंटरसेक्शन B मायनस ॲज इट इज A इंटरसेक्शन C युनियन. इथं सुद्धा तसंच A इंटरसेक्शन C मायनस A इंटरसेक्शन A इंटरसेक्शन C मायनस साइन ॲज इट इज A इंटरसेक्शन B. फक्त कंबाईन केले टर्म्स आपण यातले. ह्याला काय लिहिता येतं? A इंटरसेक्शन B A इंटरसेक्शन C युनियन A इंटरसेक्शन C मायनस A इंटरसेक्शन B. याच्यातून काय बाहेर घेता येतं? त्याला असं लिहिता येतं A इंटरसेक्शन B असं लिहिता येते का त्याला? A इंटरसेक्शन B सिमेट्रिक डिफरन्स A इंटरसेक्शन C. डेफिनेशन आहे सिमेट्रिक डिफरन्सची. ही टर्म मायनस ही टर्म इथं आलेली आहे युनियन ही टर्म मायनस ही टर्म. जसं आपण इथं डेफिनेशन पाहिलं A सिमेट्रिक डिफरन्स B म्हणजे काय? A मायनस B युनियन B मायनस C. त्याच पद्धतीनं ही टर्म वजा ही टर्म युनियन ही टर्म वजा ही टर्म. हे झालं आपलं प्रूफ. त्यानंतरचं एक एक्झाम्पल पाहू अजून.
इफ ABC आर 3 सेट्स, हे 3 जर सेट असतील, देन प्रूव्ह दॅट A क्रॉस B इंटरसेक्शन C इज इक्वल टू A क्रॉस B इंटरसेक्शन A क्रॉस C. हे आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे. A B C हे 3 सेट आहेत, तर आपल्याला दाखवायचं आहे A क्रॉस B इंटरसेक्शन C इज इक्वल टू A क्रॉस B इंटरसेक्शन A क्रॉस C आपल्याला दाखवायचं. पहा, let x comma y be arbitrary element of the set. Suppose that x comma y be the arbitrary element of this set, means x belongs to A and y belongs to this intersection. In this cross product there are 2 sets, A and B intersection B. First element belongs to first set, second element belongs to second set. That is x comma y belongs to, okay, which implies that x belongs to A and y belongs to B intersection C. Again, which implies first element first set मध्ये, दूसरा second element second set मध्ये. X belongs to A and y belongs to B intersection C म्हणजे काय, y हा दोन्ही याच्यामध्ये असला पाहिजे तरच इंटरसेक्शन मध्ये. Y belongs to B and y belongs to C. You can only त्याला कंबाईन जर केला, x belongs to A and y belongs to, परत and x belongs to A and y belongs to C. फक्त कंबाईन केलं, x हा A मध्ये आहे आणि x हा B मध्ये आहे, त्या दोघांना कंबाईन केलं. परत x हा A मध्ये आहे and y हा C मध्ये आहे, फक्त कंबाईन केला आपण याला. म्हणजेच काय लिहिता येतं आता ह्याला, x हा A मध्ये आहे आणि y हा B मध्ये आहे, म्हणजेच काय, ऑर्डर्ड पेअर जर घेतला तर हा त्यांच्या क्रॉस प्रोडक्टमध्ये जाईल. अँड इथं सुद्धा काय होतं, इथली ऑर्डर पेअर x कॉमा y, दिस बिलॉंग्स टू A इंटरसेक्शन C. ठीक आहे, आपण ऑर्डर्ड पेअर घ्यायलो, x हा A मध्ये आहे आणि y हा B मध्ये आहे, म्हणजेच काय, x कॉमा y बिलॉंग्स टू A क्रॉस B. इथं x हा A मध्ये आहे आणि y हा C मध्ये आहे, म्हणजेच काय, x कॉमा y बिलॉंग्स टू A इंटरसेक्शन C. म्हणजे x कॉमा y बिलॉंग्स टू बरोबर आहे का, x हा A क्रॉस B मध्ये पण आहे, x कॉमा y हा A क्रॉस B मध्ये पण आहे, x कॉमा y हा A इंटरसेक्शन B मध्ये पण आहे. सॉरी, इथं x इंटरसेक्शन, हो आपण ऑर्डर्ड पेअर घ्यायला, इथे इंटरसेक्शन x कॉमा y इथं येईल. ओके ओके, पहा x हा A मध्ये आहे आणि y हा B मध्ये आहे, म्हणजे ऑर्डर्ड पेअर कुठं जाईल, x कॉमा y A क्रॉस B मध्ये येईल. अँड x हा A मध्ये आहे आणि y हा C मध्ये आहे, म्हणजे ऑर्डर्ड पेअर x कॉमा y कुठं जाईल, त्यांच्या क्रॉस प्रोडक्टमध्ये जाईल. म्हणजे ह्या दोघांना जर कंबाईन केलं तर काय होतं, दोघांच्या मध्ये अँड आहे, x कॉमा y ही ऑर्डर्ड पेअर दोन्ही सेटमध्ये आहे, म्हणजेच x कॉमा y बिलॉंग्स टू A क्रॉस B इंटरसेक्शन A क्रॉस C. ठीक आहे, x कॉमा y बिलॉंग्स टू A क्रॉस B इंटरसेक्शन A क्रॉस C. बरोबर आहे का. आपण काय केलं, सुरुवात पहा, एक ऑर्डर्ड पेअर घेतली आपण, जी की x कॉमा y आहे, ती आहे A क्रॉस B इंटरसेक्शन C मध्ये. त्याला डिस्ट्रीब्यूट केलं, x A मध्ये पण आहे आणि x A मध्ये आहे आणि दुसरा एलिमेंट y हा B इंटरसेक्शन C मध्ये आहे. परत x हा A मध्ये आहे, y यांच्या इंटरसेक्शन मध्ये म्हणजे दोघांमध्ये पण असेल, आणि ह्यांना कंबाईन केलं, x बिलॉंग्स टू A अँड y बिलॉंग्स टू B अँड x बिलॉंग्स टू A अँड y बिलॉंग्स टू C. x बिलॉंग्स टू A अँड y बिलॉंग्स टू B म्हणजे काय, ऑर्डर्ड पेअर कुठं जाईल, त्यांच्या क्रॉस प्रोडक्टमध्ये, x कॉमा y बिलॉंग्स टू A क्रॉस B अँड x हा A मध्ये आहे आणि y हा C मध्ये आहे, म्हणजे यांची ऑर्डर्ड पेअर x कॉमा y बिलॉंग्स टू A क्रॉस C.
आता ही ऑर्डर्ड पेअर दोघांमध्ये पण आहे, म्हणजेच त्यांच्या इंटरसेक्शनमध्ये असेल. एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू ए क्रॉस बी इंटरसेक्शन ए क्रॉस सी. आपण सुरुवात कुठून केली होती? एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू ए क्रॉस बी इंटरसेक्शन सी, आणि शेवट कुठपर्यंत आला? एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू ए क्रॉस बी इंटरसेक्शन ए क्रॉस सी. म्हणजे हे दोन्ही इक्वल असले पाहिजे. आपण इथं बायवे दिलेला आहे, किंवा सिम्पली तुम्ही याच्यातला एलिमेंट घेऊन याच्यात दाखवा, याच्यातला एलिमेंट घेऊन याच्यात दाखवा, किंवा आपण बायवे दिलेला आहे, सरळ उलट जर गेलात तर तुम्हाला असं भेटून जाईल. ठीक आहे, आपण अगोदर सुरुवातीला बायवे दाखवल्यामुळं याच्यातला प्रत्येक एलिमेंट याच्यात आहे असल्यामुळे हे दोन्ही इक्वल असतील, त्यावेळेस दोन्ही टर्म्स इक्वल असतील. ओके.